मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे, माडाच्या मुंबई लॉटरीची जाहिरात आली आणि सगळ्यांनाच धक्का बसला. कारण अल्प आणि अत्यल्प गटातील घरांच्या किमती चक्क 1 ते 2 कोटीच्या घरात गेल्या. यामुळे झालं काय, जिथे माडाच्या घरांसाठी दरवर्षी लाखोच्या संख्येने अर्ज येतात, तिथे यावेळी माडाला फक्त 50 ते 55,000 अर्ज मिळालेत. साहजिकच आहे, सर्वसामान्यांना एवढी महाग घरं कशी परवडणार. लोकांची ही नाराजी आणि कमी प्रतिसाद माडाच्या लक्षात आला आणि शेवटी माडाने घरांच्या किमती कमी करण्याचा मोठा निर्णय घेतला. किमती किती कमी झाल्या, कोणत्या भागातली घरं स्वस्त झाली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरासोबत मोफत काय मिळणार आहे, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत. व्हिडिओ छोटासा आहे, त्यामुळे अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की पहा. माडाने मुंबईतील विक्रोळी भागातल्या संकेत क्रमांक 538 आणि 539 मधील तब्बल 1221 घरांच्या किमती 7.5% कमी केल्या आहेत. म्हणजेच पैशांमध्ये सांगायचं तर विक्रोळीमध्ये ज्या घरांची किंमत आधी जवळपास 1,25,00,000 ते 1,48,00,000 होती, तीच घरं आता तुम्हाला 1,34,00,000 ते 1,37,00,000 आसपास मिळतील. म्हणजेच ग्राहकांना थेट 10 ते 11 लाखांचा फायदा होणार आहे. या घरांसोबत माडा तुम्हाला आणखी एक मोठं गिफ्ट देणार आहे. या विक्रीतील प्रत्येक घरासोबत तुम्हाला पार्किंगची जागा अगदी मोफत मिळणार आहे. मुंबईत पार्किंग मिळणं किती कठीण आणि महाग आहे हे तुम्हाला सांगायची गरज नाही, त्यामुळे ही खूप मोठी जमेची बाजू आहे. पण मित्रांनो, एक प्रश्न अजूनही कायम आहे. माडाने फक्त विक्रोळीतील घरांच्या किमती 7.5% कमी केल्या आहेत, पण इतर ठिकाणच्या घरांचं काय? अनेक लोकांची मागणी आहे की सगळ्याच घरांच्या किमती 25 ते 30% कमी झाल्या पाहिजे. या लॉटरीच्या वेळापत्रकात देखील बदल करण्यात आलेला आहे. यापूर्वी 29 एप्रिल 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख होती, पण आता या लॉटरीतील घरांसाठी 14 मेपर्यंत अर्ज करता येणार आहेत. म्हणजेच फॉर्म भरण्यासाठी तुमच्याकडे अजूनही वेळ आहे. आता राहिला प्रश्न अनामत रकमेचा, म्हणजेच डिपॉझिटचा. जर तुम्ही हे डिपॉझिट ऑनलाईन भरणार असाल तर त्यासाठी तुम्हाला 1 दिवसाचा एक्स्ट्रा वेळ मिळाला आहे. तुम्ही 15 मे रोजी रात्री 11:59 ऑनलाईन पेमेंट करू शकता. पण एक लक्षात ठेवा, जर तुम्ही बँकेत जाऊन RTGS किंवा NEFTद्वारे पैसे भरणार असाल तर मात्र तुम्हाला 15 मे रोजी बँकेच्या वेळेतच पैसे भरावे लागतील. त्यामुळे ऐनवेळी गडबड नको, म्हणून शक्य तितक्या लवकर अर्ज आणि पेमेंटची प्रक्रिया पूर्ण करून टाका. या सगळ्या प्रक्रियेनंतर या घरांची सोडत म्हणजेच लॉटरी 5 जून 2026 रोजी काढली जाणार आहे. तुम्हाला काय वाटतं, माडाने केलेली ही 7.5% कपात पुरेशी आहे का? आपलं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.